गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, उठलो, फ्रेश वगैरे झालो. सो आता नाश्ता करतो आहे गाईज. ताईनं ब्रेड आमलेट दिला आहे आणि टिफिन पण पॅक झाले आहे गाईज. सो नाश्ता करतो. छान झालं. सो गाईज चला ऑफिसला निघूया. सो हे गाईज ऑफिसला पोचलो आहे मी. सो जातो ऑफिसला. काहीच पहिले सेक्टर 5 मिनटं लेट झालो आहे मी. चला तुम्हाला भेटतो मी टी ब्रेक नाही तर लंच ब्रेकला. सो हे काहीच मला टी ब्रेक झाला आहे. थोडासा इश्यू चालला आहे काही सॅलरीचा. मलाच कळत नाही, मला सॅलरी कमी आली आहे. सो आता त्याच्याच थोडंसं सरकडे गेलो, सरना सांगितलं थोडं. आता आम्हाला जी ट्रेनर मॅडम आहे, ट्रेनर मॅडमकडे जातो. थोडंसं सॅलरी इश्यू झाली आहे काहीच. सो त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झालो आहे मी. आता जातो मॅडमकडे, थोडं विचारतो काय आहे. मग तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो मी. दीदी तुमको हॅपी बर्थडे फॉर ॲडव्हान्स. लंच ब्रेक झाला आहे, तो जेवण करत आहे. सॅलरीचा इश्यू काही तसा झाला आहे की मला सरना सांगितलं आहे की जेव्हापासून तुझी सॅलरी चालू झाली आहे त्या दिवसापासून तर तेवढ्या दिवसाचा सॅलरी सायकल असतो, तोपर्यंतची तुझी सॅलरी आली. म्हणजे 2 दिवसाच्या सुट्ट्या होत्या. मी सांगितलं त्यांना माझी तर रद्दीच आली आहे काहीच. आणि अण्णाची तर सॅलरी पण नाही आली आहे. हा ना, चेक किया था क्या? नाही आहे. थोडं डोकं खराब आहे काय सॅलरीचं वगैरे. माणूस काम करते बट सॅलरी बरोबर नाही भेटत. डोकंच काम करणार काय करत नाही आई. बघा काहीच नाही आली आहे सॅलरी. जाऊ दे काहीच, जेवतो. ऑफिस सुटल्यानंतर भेटतो तुम्हाला. तरी काहीच ऑफिस झालं आहे माझं. आणि सॅलरीचं इश्यू मेन काय होतं माहिती आहे का? माझे LOP लागले आहे काहीच. LOP पण किती माहिती आहे? 18 LOP लागले आहे. मॅडम स्वतः बोलली की कसे लागले, काय लागले. म्हटलं मॅडम मला काही माहिती नाही, तुम्ही आता कसं पण करा, काही पण करा. मग मॅडमनं मेल वगैरे केला. आता उद्यापर्यंत माहिती पडणार की माझी सॅलरी कधी येणार. माझी सॅलरी कमी आली आहे काहीच. तर काय सांगू तुम्हाला. आता केला आहे त्यांनी मेल. प्रोसेस मुवमेंट पण आहे ना, असं पण नाही की नवीन आहे मी डायरेक्ट. प्रोसेस मुवमेंट पण झाली आहे. ही वाली सॅलरी. सो त्यामुळे तो ते बोललेच की करतो म्हणून. आणि मला थोडी गाडी वॉश करायला टाकायची होती, स्कूटी वॉश करायला टाकायची होती. सो टाकून देऊ आपली स्कूटी वॉश करायला. मला तर का थोडा वेळ होता बट आरामच नाही केला मी. सो त्यामुळे चला स्कूटी वॉश करायला टाकून देऊ. आणि लवकरात लवकर सॅलरीचा आपला इश्यू लवकर व्हायला पाहिजे. त्यामुळे चला जाऊया. काही गाडी वॉशिंग करायला आलो होतो पण गाडीचं वॉशिंगचं चालू आहे बट वॉशिंग करायचं चालू नाही. त्यांना सांगितलं आहे की उद्या येणार म्हटलं मी. आणि गाडीमध्ये हवा पण कमी होते काही. सो त्यामुळे हवा पण भरून टाकली. आणि आय डोंट नो हवा कमी आहे की पंक्चर झाली, आय डोंट नो, मला माहिती नाही. सो आता उद्या बघावं लागेल. सध्या पुरती चला जाऊया घरी. हे काहीच मी आता खानवी फॉर्ममध्ये आलो आहे डाळ खिचडी घ्यायसाठी. खूप दिवस झाले होते डाळ खिचडी खाल्ली नव्हती. सो आज ताई बोलली, ताई नाही ॲक्च्युली मीच बोललो डाळ खिचडी आणायचं. सो आता डाळ खिचडी आणायला आलो आहे खानवी फॉर्ममध्ये. सो काहीच घेतलं ऑर्डर, चला जाऊया घरी. सो काहीच डाळ खिचडी आली आहे. सो जेवण करतो आहे. इथे ॲनिमलचा सीन लावला आहे. रणवीर कपूर एंट्री. आणि हे इथं ब्लॉग्स बघते वाटते. सो हे काही जेवण वगैरे झालं आहे. बसून होतो काहीच, थोडंसं यांची मीटिंग चालू होती. हो, यांच्याशीच बोलत होतो मी की काय चालू आहे म्हणून तुमचं. हा बोलत होता की काय नाही, बसून आहे आम्ही, आमच्या गोष्टी चालू आहे. मग ही म्हणत होती काय नाही, माझ्याशी हा बोलतच नाही म्हणून. म्हटलं काय, याला विचारलं काय भांडण वगैरे झाली आहे का? हा बोलला थोडी थोडी झाली आहे. मग हिनं मग डायरेक्ट कणपटीत मारली ह्या दोघांची. मग बोलणं करून दिलं मग मी ह्या दोघांचं. मजा करता काही तसंच ते त्यांच्यासोबत बघत होतो मी. म्हणून मला वाटलं काहीतरी कॉमेडी करायचं. स्पीकरचा तर काही इश्यू नाही म्हणा, स्पीकर तर भारी आहे. खूप मेहनत लागली बाबा स्पीकर घ्यायसाठी. एक स्पेशल ब्लॉग काढू स्पीकरबद्दल, काहीतरी बोलाबद्दल, स्पीकरबद्दल काहीतरी बोलू आपण. त्याच्यावर काढू एक नवीन स्पेशल ब्लॉग काढू आपण. सो आजचा तर थोडा सॅलरीवर होता. आता सॅलरी कधी येते काय माहीत नाही. अर्धी चालली आहे सॅलरी. सो बघू आता कधी येते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या व्हिडिओ असंच राहू द्या. गुड नाईट अँड बाय बाय.